दोडामार्ग तालुक्यात गेले काही दिवस अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढणे सुरू केले। वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले। 4 दिवसांपूर्वी मोर्ले बागवाडी या ठिकाणी जवळपास 20 मिनिटे झालेल्या चक्रीवादळाने क्षणात बागायती मोठी फळझाडे आडवी करत 20 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान केले। यात हजारो सुपारी झाडे तसेच आंबा, फणस, साग तसेच इतर झाडांचा समावेश आहे। या ठिकाणी कुणी फिरकले नाही। ही माहिती सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांना समजताच शुक्रवारी मोर्ले सरपंच तसेच तालुका कृषी अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यास त्यांनी लक्ष वेधले। मोर्ले बागवाडी या ठिकाणी 4 दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाने क्षणात लाखो रुपयांचे नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेत। या ठिकाणी अगोदर जंगली हत्ती, गवारेडे यांच्याकडून नुकसान सुरू असताना झालेल्या चक्रीवादळाने मात्र शेतकरी बांधवांना जबरदस्त दणका दिला। एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिलेले नाही। स्थानिक शेतकरी यांनी या झालेल्या चक्रीवादळाबाबत प्रवीण गवस यांना फोन करून झालेल्या नुकसानीची माहिती दिली। प्रवीण गवस कृषी अधिकारी, सरपंच, सदस्य यांच्यासमवेत पाहणी करून झालेल्या नुकसानीची जागेवर जाऊन त्यांनी पाहणी केली। यावेळी बागेतील परिस्थिती गंभीर वाटत होती। झालेले प्रचंड नुकसान पाहता शेतकरी यातून सावरणे कठीण अशी अवस्था झाली आहे। मोर्ले बागवाडी येथे झालेल्या चक्रीवादळाने बागेतील मोठमोठी फणसाची झाडे मुळातून उखडून पडली। यात आंबे, फणस धरलेल्या झाडांचा देखील समावेश आहे। वादळ झाले तशी मोठी झाडे बागेतील सुपारीच्या झाडावर पडून सुपारींची झाडे मोडून पडली। एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठी झाडे आडवी झाली। यावरून हे वादळ किती तीव्र होते हे दिसून येते। ही झाडं म्हणजे मोठी झाडं आमची फणस, त्याच्यानंतर आईन, शिवण अशी मोठी झाडं सुपारीच्या झाडावर पडून चक्रीवादळ 7 आणि 8 2 दिवस लागोपाठ चक्रीवादळ झालं आणि त्याच्यामुळे ही झाडं पडलेत आणि जवळजवळ 1000च्या वर माझी वैयक्तिक सुपारीची झाडं मोडलेली आहेत आणि त्याशिवाय ही झाडांचं नुकसान आहे ते वेगळं। आणि हे आता सगळे कृषी अधिकारी वगैरे आले तिथे, सरपंच साहेब आणि ते सगळे लोक इथे आलेत, त्या इथे पाहणी करतायत। आणि आम्हाला कसं ह्याच्यापूर्वी 2 वेळा वीज पडली, वीज पडून इथेच जवळजवळ 400-500 पोफळी आमच्या त्याच्यात गेल्या, झाडंही गेली, माड गेले। आता तर असं मी म्हणेन की सध्या जी हत्तीची जी नुकसान भरपाई मिळते सुपारीला, त्याच अंदाजानं किंवा त्याच पटीत ती नुकसान भरपाई आम्हाला मिळावी तरच हे बागायतदार जगू शकतात पुढे। नाहीतर मग जी शासनाची पूर्वीपासून येत असलेली जी नुकसान भरपाई मिळाली तर त्यातून काहीच होणार नाही। त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की त्यांना चांगल्यात चांगली नुकसान भरपाई मिळावी। गेले 2-3 दिवस या ठिकाणी 8 आणि 9 तारीखला जे चक्रीवादळ झालं त्या चक्रीवादळामध्ये मोर्ले बागवाडी यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की या शेतकऱ्यांना कुठंतरी पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना जे आज हे त्यांचं जे नुकसान झालं ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई ही वाढीव नुकसान भरपाई त्यांना मिळावी। मोर्ले बागवाडीमध्ये जे वादळामुळे नुकसान झाले आहे त्याची आपण पाहणी केलेली आहे, तरी त्याचं त्वरित लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करूयात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।